तर सर्वात पहिली आम्हाला जो एक शिकवण आहे, आजोबांची आहे, वडिलांची आहे, की कधीही तुमच्या कस्टमरला चीट करू नका. आपण इथं दुकान खोलून कापड विकत नाही. कधी कुठलं रिस्ट्रिक्शन नव्हतं. प्रत्येकाला कुठला ना कुठला वारसा भेटतो. मला ही 80 वर्षाची लेगसी भेटली आहे. मी फार ऋणी आहे. तर आम्ही त्यांना कधी स्टाफ, एम्प्लॉई असं ट्रीट करत नाही. आम्ही कोहिनूर परिवारच म्हणतो. त्यामुळे मी त्यांना प्रोटेक्शनचं कुठंच प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत नाही. आणि हे आम्ही काय फार ग्रेट काम केलं नाही, कारण त्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे. आज जर आमचा 300 लोकांचा परिवारच नाही आहे, तर मग आमचं काही व्हॅल्यूच नाही. 20 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तर बाबा गेलेले, मी 20 दिवस हॉस्पिटलमध्ये, दुकानात कोणीच नाही. उद्या मला काय झालं तर माझी मुलं फार छोटी आहेत, तर पुढं हँडल कसं होईल. आणि एक फार चांगली म्हण आहे, विथ रिस्पॉन्सिबिलिटी कम्स पॉवर अँड विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. की आता हे तू बघणार, मी त्याच्यात इंटरफेअर करणार नाही. मला त्यांचं झिरो इंटरफरन्स होतं, फुल फ्लेज फ्रीडम होतं. असं कधीच विचार केला नव्हतं की 14ला त्यांना सोडलं की परत त्यांना पाहायला पण भेटणार नाही. ते कधी असं डोक्यात पण आलं नाही. आणि मला ॲज अ सन एक कुठंतरी तो आहे की त्यांचं मी अंत्यसंस्कारही करू शकलो नाही. कोहिनूरच्या इतिहासात पहिल्यांदा सिंगल मॅन आला. काही बाबा सोडून गेले असतील तर हे 300 लोक आहेत. नमस्कार, मी प्रवीण सुरोसे. कोहिनूरच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आहे 16 जून, म्हणजेच फादर्स डे. प्रत्येक मुलांच्या आयुष्यामध्ये जडणघडणाचं एक महत्त्वाचं काम करतो तो म्हणजे वडील. आईनंतर एक खंबीर साथ जी कुटुंबातील असती, एक पाठीराखा म्हणून ज्यांना बघतो ते म्हणजे वडील. अशाच एका कुटुंबाची आपण आज चर्चा करणार आहोत. ते म्हणजे गांधी परिवार. कोहिनूर आणि गांधी हे एक जुनं नातं अहमदनगरकरांच्या जवळीक आहेत. आपण आज आपल्यासोबत आहेत अश्विन गांधी सर. त्यांचं आणि त्यांचे वडील जे प्रदीप गांधी, कोहिनूरची मुहूर्तवेळ रोवणारे गांधी परिवाराशी आज आपण चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीने वडिलांचा वारसा घेऊन आज ते पुढं चाललेले आहेत आणि आज नगरसहज आज पूर्ण महाराष्ट्रात एक नावाजलेलं नाव म्हणजे कोहिनूर. चला तर मग आपण अश्विन सरांशी चर्चा करणार आहोत, कशा पद्धतीने त्यांनी हा प्रवास सुरू ठेवला. नमस्कार सर. कोहिनूरच्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपण एक वडिलांप्रती एक जी भावना असते, आपण आपल्या वडिलांविषयी असा एखादा कुठला किस्सा आहे जो की आपल्याला सांगायला आवडेल? तसे तर काय भरपूर किस्से आहेत, पण माझे वडील माझं नातं हे एक मित्रासारखं नातं होतं. म्हणजे वडील पण होतेच ते, पण त्यांनी कधीही आम्हाला म्हणजे असं मुलगाच आहे तू, किंवा असंच वागायला पाहिजे, असंच वागायला पाहिजे, ते गाईड करायचे. ते कुठलीही गोष्ट आमच्यावर थोपायचे नाही. तर एक किस्सा मला असा आठवतो की मी लहान होतो, मला वाटतं 11-12 वर्षाचा असेल. तर तेव्हा मला गाणे ऐकायचा फार शौक होता. माझ्याकडे वॉकमॅन होता आणि त्याच्यात कॅसेट आपण आणायचो. पहिली ऑडिओ कॅसेट जी यायची ती ऑडिओ कॅसेट आणायचो. असंच आमच्या कोहिनूरच्या समोर एक दुकान होती, मला वाटतं सुरेख संगम का काय नाव होतं. मी त्या दुकानात गेलो आणि मला साजन ह्या पिक्चरची कॅसेट हवी होती. तर तिथं गेलो तेव्हा ती पिक्चरची कॅसेट मला 25 रुपयाची होती. माझ्या खिशात होते 15 रुपये. 10 रुपये शॉर्ट होते. तर ते दुकानदार ओळखीचेच होते. ते मला म्हणले आता काय नाही, तू घेऊन जा, नंतर हे 10 रुपये मला पाठवून दे. तर मी कॅज्युअली ती कॅसेट घेऊन आलो आणि मी बाबांना सांगायचं विसरलो की ते आपल्याला 10 रुपये त्याला द्यायचे आहेत. 1 महिन्यानंतर त्याचा माणूस दुकानी आला आणि बाबांकडे गेला की अश्विन एक कॅसेट घेऊन आले, 10 रुपये बाकी आहेत. तो दिवस आणि आजचा दिवस मी कुठंच कुठली उधारी ठेवली नाही. कारण माझी म्हणजे एवढी चंपी झाली रात्री घरी की तू उधारावर आणलंच कसं, नाही पैसे तर नाही आणायचं, पण उधार कशाला देऊन आला. तर ती एक शिकवण मला आहे आणि तो एक किस्सा आहे. तो किस्सा म्हणजे तो दिवस 11-12चा होतो मी आणि आजचा दिवस, आज मी 44 आहे. परत कधीच कुठं उधार ठेवला नाही. तर ते एक शिकवण पण होती आणि एक तो एक म्हणजे फार चांगला एक मला एकंदरीत आपण असं म्हणजे व्यवहाराचं ज्ञान हे वडिलांनी लहानपणापासूनच कुठेतरी तुम्हाला देण्यात आलं आणि त्याचाच वारसा तुम्ही आज पुढे घेऊन जात आहेत. 100% तसंच असेल. असा एखादा किस्सा झाला का की एखादी चूक झाली, आईला सांगितली, मात्र मग आई रागवली आहे, पण वडिलांनी तुम्हाला ते कव्हर अप केलं, वडील रागवले नाही, समजून सांगितलं, असा एखादा किस्सा? भरपूर किस्से आहेत. कसं असतं आता, म्हणजे माझी आई म्हणजे एकदम स्ट्रिक्ट होती, अजूनही आहे. आणि वडील म्हणजे थोडेसे पहिलीपासून फ्रेंडली होते. बऱ्याच लोकांचं कसं असायचं की आईकडे जाऊन आपण काही बोलू शकतो, ती सगळं ऐकून घेईल. माझी आई ऐकून घेते. पण कधी कधी काय असतं, वडील जे असतात ते थोडंसं तुम्हाला तुमच्या टीन एजला, मेजरली जे टीन एज असते बरोबर, त्या एजला बरोबर ते थोडंसं, कारण आपलं त्यावेळेस एक जो नेचर असतो तो रिवॉल्टचा असतो. बरोबर, की आपल्याला वाटतं आपण लई हुशार आहे, आपल्याला लई शिंग फुटलेत जर आपण कॅज्युअली बोलू तर. पण ॲट द सेम टाइम आपण त्या लर्निंग कर्ववर असतो. तर काही चूक झाली तरी तर ते बरेचसे गोष्टी असे झालेले आहेत की मी काही चूक केले आहेत, पण बाबांनी मला ते बसून समजून सांगितलेत की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे तू केलं, हे तुला वाटतं ते राईट आहे, पण मला वाटतं असं हे करायला पाहिजे.
आणि त्याच्याने मी जास्त शिकलो. म्हणजे डायरेक्ट माझा फॉल्ट फाइंड आउट करायचा, त्याऐवजी मला ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दाखवायचा आणि तू कुठला पाथ घेतला आहे तो तू बघ बरोबर आहे की नाही. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी पहिलीपासूनच द्यायला मला चालू केली त्यांनी. तर त्यामुळं ते एक पहिलीपासून तो रिलेशन आहे. इवन अजून एक किस्सा मी सांगेल. जेव्हा मी उच्च शिक्षणाला UK ला गेलो, लंडनला गेलो, ओके. तेव्हा मला बाबांनी स्पष्ट सांगितलं की तू चाललाय तिकडं, तू काय करेल काय करणार मला काही माहिती पडणार नाही. तू तिकडं कसं आयुष्य जगेल, कसं तुझं लाईफस्टाईल असेल मला काहीच माहिती नाही. फक्त एवढंच सांगेल, जातोय, एन्जॉय कर, परत ये. तुझी मर्यादा तुला माहिती आहे ती कधीच ओलांडू नको. त्यांनी मला कधीच असं सांगितलं नाही की तू ड्रिंक्स घेऊ नको किंवा तू मजा करू नको, काहीच नाही. मला फक्त एवढं सिम्पल शब्दात सांगितलं की तुला तुझं मर्यादा माहिती आहे ती ओलांगू नको, बाकी तुला जे करायचं एन्जॉय कर. आणि तू जेव्हा कन्व्हर्जन करेल पाऊंडमध्ये तर खाता वेळेस नाही करायचं, खायासाठी नाही करायचं, बाकी काय तुला घ्यायचं असेल तर कर. तो दिवस आहे, आजचा दिवस आहे. मला कुठलं रिस्ट्रिक्शनच नव्हतं, त्यामुळे काय तोडायला वाटलंच नाही. तर आय हॅड नो रिस्ट्रिक्शन्स. आणि मी आय कॅन प्राऊडली से की आज एवढे वर्ष झाले मला, पण मी ना स्मोक करतो ना ड्रिंक करतो. तर कधी ती रिस्ट्रिक्शन नव्हतं की हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही. मला कधी ती ते काय रूल्स तोडायचं कधी प्रश्नच आला नाही, कारण सगळं ओपन दिलं होतं आम्हाला. तर ती एक फार मोठी शिक्षण माझ्या बाबांची आहे. कधी कुठलं रिस्ट्रिक्शन नव्हतं, पण त्याबरोबर एक बाउंड्री लाईन किंवा एक आपण कसं वागायचं या कसं सगळ्या वागायचं गोष्टींचं गाईडलाईन देऊन नेमकं- ठेवली होती. बरोबर. तर ती एक शिक्षण आहे. म्हणजे नेहमी आपण असं बघतो की आई प्रेम करते, वडिलांचा कुठेतरी धाक राहतो, वडिलांच्या भीतीपोटी आपण कुठेतरी काही गोष्टी करत नाहीत वगैरे. मात्र हेच वडिलांचं आणि मुलांचं नातं आपण पाहतो की एक खूप जवळचं असतं. तुमचं आणि वडिलांचं नातं नेमकं कसं होतं, एकंदरीत हा प्रवास कसा होता आजवरचा? माझं नातं म्हणजे माझ्या बाबांच्या बरोबर फार फ्रेंडली होतं. मी पहिली पण बोललो की फार फ्रेंडली होतं, पण ॲट द सेम टाईम ती अथॉरिटी पण होती. म्हणजे माहिती असायचं की काय आपल्याला करायचं आहे तर पहिली परवानगी घ्यायला लागेल. तर आपण डायरेक्टली काही गोष्टी करून त्यांना इन्फॉर्म करू शकत नाही. बरोबर. पण जेव्हा जसं जसं येत जातो, जसं जसं एक जनरेशन गॅप आपण ज्याला म्हणतो, तो प्रत्येक जनरेशनमध्ये होतं. माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या मध्ये पण होता, माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये पण होता, माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये पण आहे. पण तो जनरेशन गॅप जो असतो तो तुम्ही कसा ब्रिज करता तो फार क्रिटिकल आहे. तर दोन गोष्टी मला जी मी शेअर करेल तुमच्याशी, बाबांनी जे मला शिकवली ती दोन गोष्टी अशी होती. पहिली होती नेवर रिग्रेट. मी काही केलं तरी रिग्रेट करू नको, झालं ते झालं, सोडून पुढं बळ. आणि दुसरं फॉरगेट अँड फॉरगिव्ह. म्हणजे बाबांचं नेहमीच डायलॉग असायचं की फॉरगेट अँड फॉरगिव्ह. जास्त कोणाशी आपल्याला वैर ठेवायचं नाही, कोणाशी काय रोष ठेवायचा नाही, झालं त्याला माफ करा आणि लाईफमध्ये पुढं बढा. तर ती एक फार मोठी एक परत माझ्यासाठी बाबांचा एक माझा जो नाता होता तो तसाच होता. इव्हन माझ्याकडनं काय चूक झाले तर ते फॉरगेट अँड फॉरगिव्ह करायचे, आणि त्यांच्याकडनं पण कधी कधी काय झालं जे मला नाही आवडलं मी पण फॉरगेट अँड फॉरगिव्ह करायचो. त्यामुळे तो एक रिलेशन आमच्यात जो होता तो फार कॉर्डियल होता आणि फार म्हणजे आनंदमय होता असं. म्हणजे कुठे आणि आजपर्यंत म्हणजे लास्टपर्यंत मला बाबांनी कधी माझ्यावरती हात उगारला नाही, म्हणजे कधी याच मला एका मारलं नाही. गोष्टीवर परत येतो. शाळा असो किंवा कॉलेज असो, आपण काही ना काहीतरी म्हणजे फ्रेंड्समध्ये असो किंवा काहीतरी वाद वगैरे होतात, मग ते घरापर्यंत जातात. असा एखादा किस्सा होता का की तो घरापर्यंत गेला आणि मग वडिलांनी खूप तुम्हाला समजून सांगितलं, कदाचित कुठंतरी एखादा धपाटा देखील पाठाडत पडला, असं काही एखादा किस्सा? नाही, खरं म्हणलं तर असं काहीच मी कधी काही झालंच नाही माझ्याबरोबर. पण म्हणजे वडिलांनी मला कधीच हातही लावला नाही. हो, चिडले भरपूरदा, पण ते पण एक लिमिटपर्यंत. नंतर तेच गाईड करायचे. ते कधीही मला म्हणजे रिस्ट्रिक्शन नव्हते त्यामुळे काही तोडलंच नाही रिस्ट्रिक्शन. एकच असायचं, रात्री जर आम्ही जेवायला पण गेलो तर बाबा तू 8:30-9 पर्यंत घरी आहे, आणि त्यावेळेस मोबाईल पण नसायचे. बरोबर. तर ती एक भीती असायची हो, हो, आणि ते एक धाकी असायची. पण तो धाक म्हणजे हा दहशत नव्हती. माझ्या आदरयुक्त वडिलांची धाक. कधीच मला दहशत नव्हती, धाक होती. त्याच्यात फरक आहे. त्यामुळे कधी कुठलं रूल मला सांगितलंच नाही तोडायचं नाही, तर कधी वाचचा तो चान्स आलाच नाही आम्हाला. नक्की. कोहिनूरच्या एका मोठ्या वस्त्रदालनाची मुहूर्तवेळ ही अहमदनगर आपल्या ऐतिहासिक शहरात वसवली गेली. आपले वडील दिवंगत प्रदीपजी गांधी यांनी या वारसा चालवला. तोच वारसा आता तुमच्याकडे देखील आहे. तर कशा पद्धतीने हा वारसा चालू आहे, कशा पद्धतीने चॅलेंजेस होते, आज वडील नाहीत, मात्र या सगळ्या गोष्टी घेऊन जाताना तुम्हाला कुठल्या पद्धतीने आज वडिलांचा ते वारसा आठवतोय की त्यांची एक आठवण आज आपण पुढे नेतोय? भरपूर गोष्ट होते. आता कोहिनूरची स्थापना म्हणजे कोहिनूर दुकानाची स्थापना 1935 साली माझ्या पणजोबांच्या हस्ते झाली. माझे पणजोबा हे एक पार्ट टाईम वैद्य होते. म्हणजे दुकानी असायची आणि ते वैद्यशाळा म्हणजे वैद्य असायचे, ते फ्री ऑफ कॉस्ट ची शिक्षा म्हणजे करायचे. आणि त्यावेळेस दुकानाचं आमचं 300 स्क्वेअर फूटचा एक दुकान छोटीशी होती, कारण फ्री वैद्यगिरी करायचे ते, तर कुठंतरी आपल्याला इन्कम पण पाहिजे, त्याच्यामुळे ती बरोबर. दुकान सुरू झालेली. आणि त्याच्यानंतर अराऊंड
50-55च्या सुमारास कधीतरी माझे आजोबा ह्या बिझनेसमध्ये आले आणि त्यावेळेस खरं कोहिनूरचा जो एक्सपान्शन आहे किंवा तो ग्रोथ आहे ती तेव्हा चालू झाली. कारण आजोबा फुल फ्लेजेड बिझनेसमध्येच आले. बरोबर. त्यांना ते एकच ध्येय होता दुकान एक वाढवणे करणे. तर 1962 साली अराउंड 1961-62 साली हे दुकानाची आपली पहिला रिनोव्हेशन ज्याला म्हणतो तो झाला. त्यावेळेस त्यांनी दुमजली दुकान बांधली. तर मला अजूनही किस्से आठवतात आजोबांचे, की ते सांगायचे की लोक म्हणायचे की हा वेडा माणूस आहे, पहिल्या मजल्यावरती कधी गिऱ्हाईक जातो का, काय पण करायला चालले ते. पण तो त्यांना एक आत्मविश्वास होता, तो एक विजन होता. त्यांनी ते केलं. ती दुमजली दुकान झाली, ग्रोथ व्हायला चालू झाली. प्लस त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते. म्हणजे आपण हे फिल्मी वाटेल तुम्हाला, पण हे खरं आमच्या घरी घडलेला किस्सा आहे की आमच्याकडे पैसे नव्हते आणि माझे आजोबा त्यांची जी सासूरवाडी होती ती बीऊ भंडारी म्हणून पुण्याचे होते. तर त्यांच्याकडे भरपूर पैसे होते. तर जेव्हा आम्हाला फंडिंगची गरज होती तर ते आले होते आमच्याकडे की तुम्ही आमच्याकडनं आत्ता पैसे घेऊन टाका आणि तुम्ही काय एक्सपान्शन करायचं करा. पण माझे आजोबा फार खुद्दार होते. ते म्हणले नाही, मी तुमच्याकडनं घेऊ शकत नाही, जे मी माझ्या याच्यात करेल. आणि त्यावेळेस माझ्या आजीनी तिचे सगळे दागिने काढून त्यांना दिले, फक्त मंगळसूत्र ठेवला होता की तुम्ही हे घ्या, हे वापरा आणि तुम्हाला काय तुमचं बिझनेसचं एक्सपान्शन करायचं ते करा. तर तिकडनं खरं ही एक सुरुवात झालेली कोहिनूरच्या ग्रोथची. तर जे सॅक्रिफायसेस म्हणतो ते सगळ्यांनी केलेले आहेत. आज आमच्या पिढीपर्यंत आलं आहे. तर आम्ही पण म्हणजे मी पण माझ्या बाबांना भरपूर काम केलेलं पाहिलं आहे. आता माझ्या बाबांपर्यंत येऊ आपण. तर बाबांनी साधारणतः बिझनेस 1975-76च्या साली जॉईन केला. त्यांनी सुरुवात केली बिझनेसमध्ये यायची आणि त्यांनी त्यावेळेस तेच एक ध्येय, दुकान वाढवायचं, काम करायचं, त्याच्याहून पूर्ण रुजून गेले. 1982मध्ये आमचा सेकंड मोठा रिनोव्हेशन झाला. त्याच्यात पूर्ण दुकान बाबांनी त्यावेळेस त्यांच्या विजननी, त्यांच्या दृष्टीने ती रिनोव्हेट करून मोठी केली, 14,000 फूटची केली. आणि त्याच्यानंतर परत 1992मध्ये मला हे फार गर्व आहे की 1992मध्ये जेव्हा बाबांनी परत एक एक्सपान्शन केला तेव्हा कोहिनूर हे एकमात्र कापडाची दुकान होती महाराष्ट्रामध्ये, बहुतेक भारताती, जी पूर्णतः AC होती, वातानुकूलित होती आणि कम्प्युटराइज्ड होती. तर 1992पासून आम्ही कम्प्युटराइज बिलिंग, AC ह्या माहोलमध्ये राहिलेलो आहे. तर हे एक विजन होता बाबांचा की ते जसं दादांनी एक पाऊल पुढे घेतलं, ह्यांनी एक पाऊल पुढे घेतलं. आणि आमच्या लहानपणी आम्ही पाहिलं आहे की बाबा नेहमी म्हणजे आपण आज म्हणतो की किती लक्झरी आहे, आपण किती मजा करतो, मस्ती करतो, पण हा स्ट्रगल आम्ही पाहिलेला आहे की आमचं बुधवारी दुकान बंद असायचं. आजही दुकान MG रोडचा बुधवारी बंद असतो. तर तेव्हा बुधवारी दुकान बंद असायचं आणि मंगळवारी रात्री घाडगे पाटील म्हणून एक बस चालायची मुंबईला जायला. तर बाबा रात्री त्या बसमध्ये बसायचे, आम्ही सोडायला जायचो. ते पहाटे मुंबईला पोचायचे, एका मित्राच्या घरी जाऊन राहायचे, तिथं फ्रेश व्हायचे, दिवसभर दुकानाचं काम करायचं, परचेस करायचं, परत बुधवारी रात्री बसमध्ये बसायचं, गुरुवारी पहाटे नगरमध्ये म्हणजे पोचायचं आणि परत 7:15-8:20च्या सुमारास दुकानात पोचून दुकान उघडायची. तर ही स्ट्रगल आम्ही पाहिलेली आहे. म्हणजे आज आपण म्हणतो मला वीकेंड पाहिजे, मला सुट्टी पाहिजे. आज माझ्या वडिलांना मी पाहिले कित्येक वर्ष त्यांचा सुट्टीचा दिवस म्हणजे मुंबई असायचा आणि मुंबई कामाचा असायचा. तर तो एक स्ट्रगल आहे, बसनी जाणे, तिथं पोचणे. बरं, पहिली तर मित्रही नव्हता, तर एक तिथं सरदार गृह म्हणून एक क्रॉफर्ड मार्केटला एक आहे, तिथं काहीतरी मला वाटतं 50-100 रुपये देऊन फक्त आंघोळीचा आणि 1 तास झोपायचा वेळ त्यांना भेटायचा. मी तेही केलेलं आहे. त्याच एका प्रश्नाकडे परत येतो. तुम्ही सांगितलात की आजोबांचा संघर्ष सांगितला, आजोबांची सुरुवात कशी होती यामध्ये. एक नातवंड आणि आजोबाचं नातं एक घट्ट असतं, म्हणजे वडिलांपेक्षा सुद्धा कुठंतरी नातू आणि आजोबा हे एक मित्र असतात एकमेकाचे. तसंच जसं आजोबांनी तुमच्या वडिलांना हे व्यवसायाचे धडे दिले, प्रत्येक गोष्टीत संघर्ष कसा करायचा ह्या गोष्टींची जाणीव करून दिली. तो प्रवास कुठंतरी आता वडिलांचा संघर्ष आजही तो सुरू होता, त्यांनी हे गोष्टी पुढं नेल्या, आता तो तुमच्यापर्यंत आला आहे. आजोबांनी दिलेले वडिलांना ज्ञानाचे धडे आता ते तुमच्याकडे आलेत. आता तुम्ही हे कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडं? नाही, एकंदरीत ह्याच्यातनं शिकलोय की बाबा सगळं इतकं सोपं नसतं. म्हणजे सगळ्यांना वाटतं की फार सोपं आहे हे. आज माझं एक स्वप्न, म्हणजे बाबांचं, आमचं एक परिवारचं स्वप्न होतं, हा कोहिनूर मॉल जो आता आम्ही बनवला आहे तो आमचा एक स्वप्न होता. म्हणजे ही जी जागा आज कोहिनूर मॉलची आपण बघतोय सावडीला, ही आम्ही परचेस केली 2001-2ला. म्हणजे त्यावेळेस सावडी आणि तिथं ह्या जागा घेणं हा फार वेगळा विषय होता, म्हणजे नगरच्या बाहेरचा विषय होता. सावडी नगरचा भाग होता, पण 2001-2मध्ये तिथं 50,000 फूट जागा घेणे, आणि ती पण एक टप्प्याटप्प्यात घेतलेली जागा आहे आम्ही. तर तो पण एक जो विजन होता त्यांचा, तो मी आज कॅरी फॉरवर्ड करायचा प्रयत्न करतोय की बाबा त्यावेळेस त्यांनी विचार केला होता की आपल्याला दुकान करायची, ही दुकान आपल्याला कमी पडते, सावडी भागात जायला पाहिजे. त्यामुळे आम्ही जो आत्ताचा एक्झिस्टिंग दुकान आहे, मग त्यावेळेस काय झालं की 2002ला तो केस आम्ही जिंकलो, जिथं आमची पहिली बँक ऑफ महाराष्ट्र होती.
तर तेव्हा आम्ही डिसिजन असा घेतला की आता आपल्याला सावडीत जायची गरज नाही, आपलीच दुकान आपल्याला भेटली आहे. तर 14,000ची आमची 28,000 फूट दुकान झाली. त्यामुळे तो सावडीचा प्रोजेक्ट नाही तर 2003लाच आम्ही बाहेर पडलो असतो, पण तो डिले झाला आणि 2007ला आम्ही रिनोव्हेट करून दुकान पुढे घेतली. तर माझ्यासाठी ही लेगसी जी आहे, आज आज सगळ्यांना एवढे 70-80 वर्षाची लेगसी भेटत नाही. मला ही 80 वर्षाची लेगसी भेटली आहे. मी फार ऋणी आहे, फार लकी आहे, पण त्याच्याबरोबर ते एक रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे की आज जबाबदारी 80 महत्त्वाची, वर्षाची ही बरोबर. लेगसी मला पुढं घेऊन जायची आहे. त्यामुळे जबाबदारी पण फार मोठी असते. नक्कीच, म्हणजे प्रत्येकाला कुठला ना कुठला वारसा भेटतो, तो पुढं टिकवणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहतं. आजोबांचा वारसा मुलानेच जपला, आता तोच वारसा तुमच्यापर्यंत येतोय. ह्याच काळामध्ये वडिलांनी असे कुठले गुण ते तुम्हाला महत्त्वाचे वाटले की ते वडिलांचे गुण आपण घेतले पाहिजे, हा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे तो पुढं चालू ठेवण्यासाठी? भरपूर आहे. म्हणजे आज एक मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आमच्या इथं म्हणजे कोहिनूरमध्ये एक ट्रेडिशन, किंवा तुम्ही असं जर मला विचारलं की कुठलं एक ट्रेडिशन आहे जे तुमच्या आजोबांनी केलं, वडिलांनी केलं, ते तुम्ही पुढं कॅरी फॉरवर्ड करत आहात. बरोबर. तर तसं एक ट्रेडिशन मी म्हणेल की आमचा जो बेसिकली स्टाफ आहे आणि आमचा ग्राहक आहे, हे दोन आमचे पिलर्स आहेत, हे दोन आमचे आधारस्तंभ आहेत. तर सर्वात पहिली आम्हाला जो एक शिकवण आहे, आजोबांची आहे, वडिलांची आहे, की कधीही तुमच्या कस्टमरला चीट करू नका, ऑनेस्ट राहा. बरोबर. तर कधीही आम्ही आमच्या कस्टमरला चीट करत नाही, ऑनेस्ट राहतो. आज जो पण कोहिनूरचा एक बिझनेस आहे, हा रिलेशन बेस्ड बिझनेस आहे. कारण बरोबर. सगळी गोष्ट सगळीकडे भेटतात, पण तरी लोक आमच्याकडे येऊन घेतात, कारण तो एक विश्वास आहे, विश्वासार्हता, बरोबर. तो एक ट्रस्ट आहे, विश्वास आहे, तो एक आपलेपणा आहे. तर तो टिकवणे, त्यामुळे आम्ही कस्टमरला जेवढी व्हॅल्यू देतो, 100% कधी कधी आमच्याकडनं पण काही कस्टमरकडं दुर्लक्ष थोडीशी होतं, कधी नाराजी चूक होत वगैरे होऊ असते, शकते, पण ती बरोबर. नॅचरल आहे. म्हणजे कोणी संत नाहीये, कोणी आपण देव नाही, 100% कुठलीच 100% गोष्ट कुठंच नसते, नाही. पण नक्की. आम्ही 99% तरी जर तिथं पोहोचलो की कस्टमरला आम्ही जर सुखी ठेवू शकलो, त्याच्याबरोबर ट्रस्ट ठेवू शकलो, त्याला जे हवं ते आम्ही देऊ शकलो, तर ते आमचं एक ध्येय असतं. तर हे एक ट्रेडिशन आहे. दुसरं एक ट्रेडिशन फार इम्पॉर्टंट आहे. आमचा जो कोहिनूरचा स्टाफ आहे, आज तो अप्रोक्सिमेटली 300 लोकांचा स्टाफ आहे आमचा. तर आम्ही त्यांना कधी स्टाफ, एम्प्लॉई असं ट्रीट करत नाही. आम्ही कोहिनूर परिवारच म्हणतो. तर पहिलीपासून ही शिकवण जी आहे आम्हाला आलेली आहे आजोबांपासून, वडिलांपासून, एकच आहे की हा कोहिनूर परिवार आहे, तुम्हाला ह्यांना सांभाळायचं आहे. ते कोविड असो, कोविडमध्ये पण माझ्या बाबांनी कोविडच्या काळात जो फार टफ काळ होता, त्यावेळेस पण हे सगळे आमचे जे कोहिनूर परिवार आहेत, सगळ्यांना आम्ही सॅलरी दिली. बऱ्याचशा कुटुंबाला लोकांचे घेऊन जाणं हे धरून महत्त्वाचं जाणं, राहतं. तर त्यांचे आम्ही मेडिकल बिल होते, जे त्यावेळेस कोणी ॲडमिट झाले ते आम्ही टेक केअर केले. त्यांच्या घरात अन्न नव्हतं, आम्ही अन्न पोचवायचं काम केलं. आणि हे आम्ही काय फार ग्रेट काम केलं नाही, कारण त्यांच्यामुळे आमचं अस्तित्व आहे. बरोबर. आज जर आमचा 300 लोकांचा परिवारच नाही आहे, तर मग आमचं काही व्हॅल्यूच नाही आहे. तर तो एक जो आमचा स्ट्रेंथ आहे. आणि मी नेहमी सांगतो की कोविडमध्ये बाबा आम्हाला सोडून गेले, पण माझ्यासाठी सर्वात मोठा ॲसेट, म्हणजे आपण जो ॲसेट म्हणतो, ते काही बाबा सोडून गेले असतील तर हे 300 लोक आहेत. हा 300 लोकांचा जो परिवार माझ्यासाठी सोडून गेले, त्याच्यामुळं मला फार सोपं झालं. बाबांच्या नंतर धक्का होता, अचानक बाबा गेले आणि ते दुकान चालवणं, ते पण कोविडच्या पिरियडमध्ये. आणि सर्वात जास्त रिस्ट्रिक्शन रिटेल मार्केटमध्ये होता. दुकान चालू शकत नाही, डिस्टन्स ठेवा, एवढेच लोक तुम्ही दुकानात घेऊ शकता, त्याच्यापुढे तुम्ही घेऊ शकत नाही, वर्किंग आवर्स एवढे असतील. त्याच्यात हे सगळं, आणि त्याच्यात मी एक अराऊंड 20 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. तर बाबा गेलेले, मी 20 दिवस हॉस्पिटलमध्ये, दुकानात कोणीच नाही. तर हे 300 लोक आहेत आमचे, जो आमचा परिवार आहे, यांनी ते दुकान सगळी चालवलं. जबाबदारी तर त्यामुळे मी स्वीकारली. सांगतो की हे आमचा ॲसेट आहे. सर्वात मोठे ॲसेट आमच्यासाठी आमचे कस्टमर्स आणि आमचे कोहिनूर परिवार. नक्की. म्हणजे एक वडिलांकडून असे कुठले गुण वाटले तुम्हाला की जे घेतले पाहिजे होते आणि आजही त्याच गुणांच्या बरोबर, म्हणजे आजोबा तर मुलांना सांगतातच, नातवंडांना सांगतातच, मात्र वडिलांनी तेच गुण तुम्हाला दिलेत आणि त्याच गुणाच्या आधारावरती आज कोहिनूर एका यशाच्या शिखरावरती आहे? हे मी तुम्हाला एक म्हणेल, आमच्या घरात बाबांनी, म्हणजे माझ्या आजोबांनी बाबांना जी सर्वात मोठी गोष्ट दिली, तो होता फ्रीडम. तो माझ्या आजोबांनी बाबांना दिला आणि बाबांनी मला दिला. तो कसा? तर जेव्हा 1975-76च्या आसपास बाबांनी बिझनेस जॉईन केला, तेव्हा त्यांनी आजोबांनी बाबांना शूटिंग शर्टिंग हा डिपार्टमेंट दिला की हा डिपार्टमेंट तू सांभाळ, आता मी साडी बघेल. पण जेव्हा त्यांनी तो शूटिंग शर्टिंग त्यांना हँडओव्हर केला, तर तो कम्प्लीट फ्रीडम बरोबर त्यांना दिला. त्याच्यानंतर आजोबांनी कधी उलटून पाहिलं नाही की त्या डिपार्टमेंटमध्ये बरोबर चाललं आहे का, चुकीचं चाललं आहे का. इंटरफेरन्स जो असतो तो शून्य होता. आणि एक फार चांगली म्हण आहे, विथ रिस्पॉन्सिबिलिटी कम्स पॉवर अँड विथ पॉवर कम्स रिस्पॉन्सिबिलिटी. तर नुसतं पॉवर असून काही होत नाही आणि नुसती जबाबदारी असून काही होत नाही. दोन्ही जर एकत्र आले तरच तुम्ही काय करू शकता. तर सेम लाईन्सवर जेव्हा माझ्या आजोबांनी बाबांना तो डिपार्टमेंट शूटिंग शर्टिंगचा चालवायला दिला, तर ही म्हणजे ते त्यांना कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी आणि पॉवर देऊन टाकलं, तुला जे करायचं आहे कर, याची जबाबदारी तुझी. त्यामुळे ते फ्लरिश करत गेले आणि इंटरफेरन्स झिरो होता.
सेम गोष्ट माझ्या बाबांनी माझ्याबरोबर केली. जेव्हा 2003मध्ये मी दुकान जॉईन केली, मला त्यांनी कम्प्लीट रेडीमेड सेक्शन आणि मार्केटिंग हे मला सांगितलं की आता हे तू बघणार, मी त्याच्यात इंटरफेअर करणार नाही. सेम लाईन्सवर तो पुढं आला. मला त्यांचं झिरो इंटरफरन्स होता. मार्केटिंग मला जे करायचं मी करत होतो. नवीन स्कीम करणे, हे करणे, फ्रीडम होतं, फुल फ्लेज फ्रीडम होतं. तर ही जी लेगसी आहे, आज जो आमची ग्रोथ आहे किंवा आमचा जो एक सिंगल माइंडेड आम्ही चालतो, ह्याच्यामुळेच आहे की आम्ही एखाद्या माणसाला, म्हणजे आमच्या परिवारातल्या एखाद्या माणसाला, फॉर दॅट मॅटर इव्हन आता आमचे जे स्टाफ आहेत, आम्ही कोणाला काही जबाबदारी दिली तर ती कंप्लीट विथ रिस्पॉन्सिबिलिटी अँड पॉवर देऊन टाकतो, तरच तो काम पुढं होतं. तर सर्वात जास्त आमच्या ह्या एक सक्सेसला हा पण एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे की विथ पॉवर रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही देऊन टाकतो आणि कंप्लीट फ्रीडम. नक्की. वडिलांचं आणि मुलाचं नातं एकदम घट्ट असतं. एकंदरीत कोरोनाचा महामारीचा काळ आला होता. त्या काळामध्ये आपले वडील यांचं देहांत झालं गेलं. मात्र कुठंतरी आता छत हरपल्यासारखं एक भावना मनामध्ये होती. हे सगळं गोष्टी, एवढा मोठा उद्योग व्यापार हा सगळं पुढं घेऊन जायचं आहे. तर कसं त्यावेळेस नेमकं तुम्हाला वाटलं की इतके दिवस जे पाठीराखा आज आपल्या पाठीशी होता, नेहमी कुठंतरी आपल्याला सांभाळून घेणं होतं, आता ते नाही, तर मग त्यानंतर हा प्रवास कसा राहिला? खरं सांगितलं तर फार अवघड होता. कारण मला अजूनही आठवतं 14 ऑगस्टचा दिवस होता, जेव्हा बाबांना आम्ही ॲडमिट केलं आणि 19 ऑगस्टला माझा 40वा वाढदिवस होता. तर आम्ही सगळे त्या तयारीत होतो घरी की आता माझा 40वा वाढदिवस हे ते. पण कधी असं विचार नाही केलं होतं की, कारण असं वाटलं की बाबांना आता ॲडमिट करतोय 14ला आणि म्हणे 4-5 दिवसात ते परत बाहेर येतील. असं कधीच विचार केला नव्हतं की 14ला त्यांना सोडलं की परत त्यांना पाहायला पण भेटणार नाही. आणि तो फार ॲक्च्युली म्हणजे फार टफ वेळ होता माझ्यासाठी, फार अवघड वेळ होता. कारण 14ला बाबांना सोडल्यानंतर मी कधी पाहिलंच नाही. तर ते कधी असं डोक्यात पण आलं नाही. आणि मला ॲज अ सन एक कुठंतरी तो आहे की त्यांचं मी अंत्यसंस्कारही करू शकलो नाही, त्यांना परत बघू पण शकलो नाही. तर तो एक फार मोठा मला त्यावेळेस एक म्हणजे. आणि 18 तारखेला त्यांचा स्वर्गवास झाला, म्हणजे 18 ऑगस्टला. म्हणजे 4 दिवसात काय झालं, कसं झालं, आम्ही सगळे शॉकमध्ये होतो. एक्सपेक्टेडच नव्हतं काही. आणि तो फार एक टफ पिरियड होता. त्याच्यानंतर त्याच पिरियडमध्ये मॉलचाही काम चालू होता. आम्ही बेसमेंटचं काम करत होतो. त्याच्यात रिस्ट्रिक्शन्स, फायनान्शियल रिस्ट्रिक्शन्स, परत मॅनपॉवर रिस्ट्रिक्शन्स. कारण काही असलं तरी आपल्याला असं वाटायचं की, म्हणजे जर मला कोणी आलं पण माझ्याकडे की यार मला हे करायचं आहे, थांब बाबांना विचारून सांगतो. बरोबर. आज तो माझ्याकडं ऑप्शनच निघून गेला. तर ते फार मोठं एक डिसिजन मला फार घ्यायला लागले त्यावेळेस. आणि त्याच्यात फार स्ट्रगल, माझा स्ट्रगल ॲक्च्युली 2-3 वर्ष आहेत. पहिले 8-10 दिवस तर काही समजलंच नाही काय झालं आहे. कारण बाबांचा 18 तारखेला स्वर्गवास झाला, 19ला मी जाऊन ॲडमिट झालो हॉस्पिटलला. आणि मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये असून त्याच्यानंतर 5 दिवस पुण्यालाच थांबलो. तर 20 दिवस मी तसंही नव्हतो. तर मला काही सुचतच नव्हतं काय करायचं काय नाही. आणि एवढे डिसिजन, मला एकच भीती होती की मी जेव्हा ॲडमिट होतो, आता मला जर काही झालं तर माझ्या मागं कोणीच नाही. आमचे म्हणजे काका नाही, बाबा नाही, कोणीच नाही. मी होतो आणि माझ्या मागं आई, वाईफ आणि 2 मुलं, ती पण लहान. तर ती एक भीती होती. तो एक फार टफ पिरियड गेला. पण परत सांगतो की परिवाराचा सपोर्ट, माझ्या आईचा सपोर्ट, माझ्या वाईफचा सपोर्ट फार मोठा होता याच्यात. मुलं तर आहेच. तर ते सगळं करून आमचा जो कोहिनूर परिवार आहे, सगळ्यांचा सपोर्टने मग परत आम्ही उभं राहिलो. परत एकदा विचार केला. बऱ्याच लोकांनी आम्हाला त्यावेळेस सजेस्ट पण केलं की आता बाबा नाही आहेत, तर एवढा मोठा मॉल बांधायचा आहे का, थांबून जा थोडा वेळ, पण कशाला गडबड करतो, कोण सांभाळणार आहे, तुला काय आता गरज नाही आहे, सगळं चांगलं चाललं आहे, कशाला उगाचच अजून. कारण आज हा मॉल बांधायला पण आम्हाला लोन्स घ्यावे लागलेत. तर इट इज नॉट, इतकं सोपं नाही आहे ते. तर त्यावेळेस एखादीनं हे पण सजेशन दिलं की ही जागा फार मोक्याची आहे, विकून टाक, तुला भरपूर पैसे येतील, बँकमध्ये ठेव आणि वर तुला आयुष्यभर 2 पिढी काय करायची, 4 पिढी काय करायची गरज नाही. पण तो आमच्या DNA मध्येच नाही. बसून पैसे घेणे, वारसा, बसून पैसे आपल्या बँकमध्ये येतील, हे आमच्या DNA मध्येच नाही आहे. त्यामुळे नाही, आम्ही ठरवलं नाही, काम करू, लोन घेऊ, काम करू, काय होईल ते बघू. आणि त्यावेळेस एक अशी पण कंडिशन झाली ती, मी मम्मी म्हणजे आईला, वाईफला सगळ्यांना घेऊन बसलो होतो की बाबा ही फार मोठी रिस्क घेतोय मी, हा मॉल बांधतोय, हा उद्या नाही चालला तर तुम्ही सगळे तयारी ठेवा, आपल्याला 1 BHK मध्ये पण राहायला लागू शकतं. आणि मी MBA आहे, श्वेता पण MBA, 20-25 हजार रुपये तर कुठूनही आणू आपण घरात. तर अशी कंडिशन येऊ शकते, हे ॲक्च्युली मी प्रिपेअर केलं होतं त्यावेळेस त्यांना. ते म्हणले काही होत नाही, सगळं चांगलं होईल. मला आणि त्या हिशोबाने आम्ही पुढे गेलो. तर तो फार एक थोडासा टेन्शनचाच काळ होता. कारण जसं तुम्ही म्हणला, एक डोक्याचा छत्र जो असतो, तर असं वाटतं की आहे कोणीतरी आपल्याला बघायला. चूक जरी केली, आजोबांनी ते उद्योगाचे बाळकडू दिलेले होते, कुठेतरी ते तुमच्या रक्तात होते. तेच विश्वास आणि ते सामर्थ्य सोबत ठेवून तुम्ही ते कोहिनूरच्या मॉलकडे आगेकूच केली. 100%. तर ते एक DNA मध्ये आहेच. ते आम्ही शांत बसू शकत नाही घरी. आणि अजून एक गोष्ट तुम्ही मला मध्ये विचारली, मला आत्ता ती क्लिक झाली
की अशी काय गोष्ट आहे जी माझ्या दादा आजोबांनी पण केली, बाबांनी पण केली. तर एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छित आहो की परत सोसायटीला काहीतरी देणे हे आम्ही कधी म्हणजे आज पहिलीपासून म्हणजे आजोबा आज जो आनंद ऋषीजी हॉस्पिटल आहे बरोबर. ह्याच्यात माझा आजोबांचा फार मोठा एक हात आहे. राईट फ्रॉम भूमिपूजन, ते बनवणे, त्याचं कन्स्ट्रक्शन करणे, त्याला पूर्णतः ऑपरेशनल करणे, ह्याच्यात माझा आजोबांचा फार मोठा हात आहे ॲक्च्युली. पण त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं केलं, हॉस्पिटल उभा राहिला, सगळं प्रोसेसिंग झालं, सगळं चांगलं चालायला सुरू केलं. नंतर त्यांनी सांगितलं माझं काम संपलं, आता मी परत माझ्या व्यवसायाला जाईल. त्याच्यानंतर माझा बाबांचा एक प्रेम जो होता नगरच्यावरती, तो फार म्हणजे भयानक प्रेम होता नगरवरती. त्यांना ते नगरसाठी जे ते करू शकत होते, म्हणजे त्यांनी फार भरपूर त्यावेळेस म्हणजे एक झाडे लावणे, म्हणजे चांदबिबीला आम्ही जायचो, त्यांच्याबरोबर जायचो, बळजबरी झाडे लावायचो. मी त्यांना सांगायचो अरे कोण ह्याला बघणार तरी आहे का बाबा, आपण झाड लावतोय एकडे, काय होतं तुला, ऑक्सिजनच क्रिएट होणार नगरसाठी आणि आपली नगरसाठी हे होईल. त्यामुळे त्यांनी ते एक गोष्ट केली. अजून आम्ही म्हणजे नगरमध्ये जेव्हा दुष्काळ होता एक 5-6 वर्षापूर्वी, बरोबर, तर आपण त्यावेळेसही 2-3 लोकांबरोबर टायअप करून आपण पूर्ण स्टाफ घेऊन तो श्रमदान केला. नगरच्या ब्युटिफिकेशनसाठी त्यांची भरपूर धडपड असायची. ते जे नगरचे त्यावेळेस कलेक्टर होते, त्यावेळेस जे जे सिंग म्हणून नगरचे जनरल होते, त्यांच्याबरोबर बोलून आपला जो भुईकोट किल्ला आहे बरोबर, तो पूर्ण त्यांनी हातात घेतला होता त्यावेळेस. आणि त्याच्याबरोबर त्यांचं ब्युटिफिकेशन करायचं, नगरमध्ये तिथं भुईकोट किल्ल्यात पाणी सोडून तिथं बोटिंग करायचं, हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं. नगरसाठी मग तो हत्ती आम्ही एक केला त्याच जे जे सिंग बरोबर बसून. तर असे भरपूर गोष्टी बाबा करत गेले. तर ती एक लेगसी आहे जी मी माझ्या रूपाने थोडीफार पुढे घेऊन चाललो आहे. तर ती आता पण आम्ही आता जस्ट रिसेंटली आता जर म्हणायचं तर आम्ही ग्रीन सोल म्हणून एक आमच्या मॉलमध्येच परत एक सोशल कॉज चालू केला आहे. असे भरपूर सोशल कॉजेस आहे. तर वी हॅव ऑलवेज ट्राईड टू गिव्ह इट बॅक टू द कम्युनिटी. तर तो पण एक आहे जीन्स जो आय थिंक आम्ही म्हणजे माझ्या मुलालाही तेच सांगतो. आता आम्ही जस्ट लास्ट वीकला चांदबिबीच्या महलाला गेलो होतो. तिथेही फिरता फिरता न सांगता माझ्या बाबांनी एक सवय लावली होती आम्हाला की आम्ही जेव्हाही चांदबिबीला महलला किंवा इथं जायचो आणि आम्हाला प्लास्टिकची बाटल्या किंवा असं काही पडलेलं दिसायचं तर आम्ही एक घरून कॅरी बॅग कॅरी करतो आणि ते गोळा करत बसतो. तर ते म्हणजे असं काही नैसर्गिक जपलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. तर हे बाबांची जी एक होती. तर असंच आम्ही चालता चालता असेच म्हणजे काय म्हणतात एक आंघोळ असतो ना, एक बाटली पाहिली मी उचलून घेतली आणि म्हणून अरे प्लास्टिक बॅग तर आणलीच नाही आपण आज, तरी ती गोळा केली. वडिलांनी दिलेले स्वच्छतेचे संदेश देखील असो ते देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने. तर तो एक माझा आय थिंक मेन्शन करायला पाहिजे की आपलं नगरचं बाबांचं प्रेम आणि जो एक तू सगळ्यांना आपलं एक आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या गावाला, ज्या गावाने आपल्याला आज कोहिनूरची ओळख आज नगरमुळे आहे, म्हणजे मुलांमध्ये कुठंतरी जी जडणघडण पुढे जायला पाहिजे. प्रत्येक माणसाला पुढे ती जायला पाहिजे. वडिलांनी दिलेले जे काही महत्त्वाचे मौलिक संदेश असते तर तेच मुलांनी कॅरी केले पाहिजे. 100% तुम्ही आजवरती तुमचा प्रवास राहिला. 100%. आजोबांनी मोठा संघर्ष करून दुकानाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर आता तीच वडिलांनी देखील पुढे हे केली. दुसरा मॉल देखील सुरू झाला. पण यामध्ये कुठेतरी संघर्षाची एक कुठेतरी कथा होती. एक संघर्ष करावा लागला हे सगळं तयार करताना, हे साम्राज्य तयार करताना. असा एखादा किस्सा वडिलांचा तुम्ही जो अनुभवलेला? भरपूर आहेत ॲक्च्युली, एक नाही आहे. बट असं जर एकदम तुम्हाला सांगायचं झालं तर आता आम्ही जो मॉल बांधला तर आम्ही जो पहिल्यांदा एक नक्षा बनवला होता मॉलचा, बरोबर, तो बनवून आम्ही पूर्ण ग्राउंडचा बेसमेंट बनवून टाकला होता. जो पहिला बेसमेंट आम्ही म्हणतो तो आम्ही पूर्ण क्रिएट केला होता. नंतर जेव्हा आम्ही थोडंसं त्याच्यावरती चिंतन केलं आणि आम्ही लोकांना विचारलं तर आम्हाला लक्षात आलं की हे आपलं प्लॅनिंग थोडं चुकलं आहे. त्यामुळे तो आम्हाला पूर्ण पाडावा लागला. तर त्यावेळेस थोडंसं तो एक चॅलेंज आम्हाला जो आला होता की आता हा पूर्ण, कारण काय असतं एकदा तुम्ही कॉन्क्रीट आणि राफ्टिंग केलं त्याच्यात तो परत फोडून तुम्हाला खाली जाणं फार अवघड आहे. तर तो एक टफ पार्ट होता. त्यावेळेस बाबांची पण भरपूर म्हणजे तकतक झाली होती की आता कसं करायचं. पण परत तीच त्यांची शिकवण, तीच गोष्ट की नेवर रिग्रेट, जे झालं तेच झालं, पुढं बघा. त्या हिशोबाने आम्ही परत पुढे गेलो. आमचं 6 महिने तुटले त्याच्यात मॉल बनवण्यात आणि भरपूर पैसे तुटले. मी पैसे मेन्शन करू शकत नाही बट भरपूर पैसे तुटले. शेवटी आर्थिक फटका फार मोठा बसला. गोष्टीतून तुम्हाला काही शिकवण वगैरे मिळाली की आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे जेणेकरून आर्थिक फटका बसला म्हटलं कुठंतरी आपल्याला देखील मानसिक त्रास वगैरे होतो. टचवूड मानसिक त्रास तर होतो. म्हणजे वडिलांनी कुठेतरी तुम्हाला सांगितलं असेल अरे बाबा ही गोष्ट करताना अशा पद्धतीने विचार कर, प्री प्लॅन कर, अशा काही गोष्टी भरपूर आहे. म्हणजे वडिलांची अजून एक शिकवण अशी आहे मला
की कुठले डिसिजन घेण्यापूर्वी हम्म. एक दोन मित्रांना किंवा तुझे जवळचे असतील त्यांना एकदा दाखव. हो. म्हणजे जसं कंपनीला बोर्ड ऑफ डायरेक्टर असतं हम्म. तसं मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतात. बरोबर. ते बोर्ड ऑफ डायरेक्टर कोणी असू शकतात, म्हणजे आपले मित्रही असू शकतात, आपले नातेवाईक असू शकतात, आपले फॅमिलीमधनं कोणी असू शकतो. तर आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये नेहमी बोर्ड ऑफ डायरेक्टर असतातच. ते आपल्याला ओळखायला पाहिजे आणि कुठलेही निर्णय आपण घेतोय एकदा त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे. तर आपल्याला आर्थिक लॉस होत नाही, इमोशनल लॉस होत नाही, अजून भरपूर गोष्टी आहेत जे आपण करेक्ट करू शकतो. सर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जो म्हणतात, त्यामुळे तो एक प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक बोर्ड ऑफ डायरेक्टर पाहिजेच आपल्याला. म्हणजे आपल्याला 4-5 जे आपले जवळचे आपला जो कोर म्हणतो आपण, हो. त्यांना ते कुठलेही डिसिजन घेण्यापूर्वी एकदा दाखवा. तर ते एक शिक्षण ह्या किस्स्यामधनं असं येऊ शकतं. आजोबांनी वडिलांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्यानंतर हा प्रवास सुरू झाला. अशा कुठल्या परंपरा किंवा प्रथा ज्या आजोबांनी वडिलांना दिल्या आणि वडिलांकडून आता मुलांना म्हणजे तुम्हाला मिळाल्या? तर म्हणजे आम्हाला एक शिक्षण असं आहे आमच्या आजोबांचं आणि वडिलांचं दोघांचं. तो मेसेज आमच्या जनरेशन टू जनरेशन पासून झालेला आहे. तर तो काय आहे की आपण कापड विक्रेता नाही होत. आपण इथं दुकान खोलून कापड विकत नाही, आपण कस्टमरला सर्व्हिस देतोय. बरोबर. तर त्याला जे पाहिजे ती सर्व्हिसच आहे. कापड सगळे विकतात गावात, आम्ही काय वेगळं विकत नाही. तर सर्व्हिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कस्टमरला जे पाहिजे ते देणं फार इम्पॉर्टंट आहे. उगाचच त्याला, जसं मी पहिली सांगितलं, ऑनेस्टी, उगाचच त्याला नाही पाहिजे ते द्यायचं, लबाडी करायची. म्हणजे जर त्याला म्हणजे समजा आता एक उदाहरण दिलं तर कॉटन बोलून पॉलिस्टर कॉटन विकणे, हे सगळं कामाला शिकवलंच नाही. तर हे जे एक शिकवण अशी आहे की कधीही आपलं जो कस्टमर बेस आहे, कस्टमर आहे, त्यांना सर्व्हिस देण्यात तुम्ही प्राधान्य घ्या. त्यांना कापड विकायला तुम्ही हा दुकान उघडलेलं नाही आहे. ज्या दिवशी आपण कापड विकायला दुकान उघडतो त्या दिवशी आपण कमर्शियल अँगलनी बघायला चालू करतो, आणि ज्या दिवशी कमर्शियल अँगल पुढे येतात मग पैसे, प्रॉफिट हे सगळं पुढे येऊन जातं. आणि त्याच्यात कुठंतरी मग आपण जे आपले मूळ व्हॅल्यूज आहेत सर्व्हिसचे त्याला बायपास करायला चालू करतो. तर आमची शिकवण आजोबापासनं, वडिलांपासनं मला, आणि मी माझ्या मुलांना एकच देतो आहे परत पुढं, की वी आर इन टू सर्व्हिस इंडस्ट्री. आपण फक्त सर्व्हिस देण्याचं काम करतोय. म्हणजे अजून एक मी तुम्हाला म्हणेल, एक म्हण आहे की सेलिंग आईस टू एन एस्किमो, यू आर अ व्हेरी गुड सेल्समन. म्हणजे जे एस्किमोज असतात आर्टिक सर्कलला, त्यांना तुम्ही जर बर्फ विकला तर तुम्ही फार चांगले सेल्समन. तर हे आमचं हेतू नाही आहे. म्हणजे त्याला गरजच नाही ती वस्तू तुम्ही त्याला विकली, त्याच्या घरी भरपूर बर्फ पडले, तर त्याला बर्फ विकू नका. सोल्युशन द्या. सर कोहिनूरचं काम इज ऑफ अ कन्सल्टंट. आम्ही तुम्हाला कन्सल्ट करून उद्या माझ्याकडे ती तुमची गोष्टी नसेल, तुम्हाला जी हवी, मी दुसरं दारी तुम्हाला दाखवून देईल की माझ्याकडे नाही भेटणार तुम्हाला ही वस्तू, तुम्ही त्या दुकानात जाऊन. कारण आजही आम्ही तर करतोय बऱ्याच गोष्टींबरोबर, बऱ्याच कस्टमरबरोबर. जर आमच्याकडे ती प्रॉडक्ट अवेलेबल नाहीये, आम्ही तो प्रॉडक्ट विकतच नाही, तर आम्ही दुसऱ्यांचं दारी दाखवून देतो की इथं नाही, सॅटिस्फिकेशन महत्वाचं. हो, कारण मग काय होतं, तो नाता जमतो. मग त्याला पुढं कधी काही घ्यायचं आहे तो माझ्याकडे येईल, कारण मी त्याला कन्सल्ट केलं होतं आणि मी त्याला राईट डायरेक्शन दाखवलं. तर ही एक गोष्टी जी आहे ही आमची कॉन्स्टंट आहे. तुम्ही जे म्हटलं वडिलांनी जो वारसा जपला, आजोबांनी वारसा दिला, मुलांनी जपला, की तुम्ही ज्यावेळेस कोहिनूर चालू केलं, पण तो स्टाफ नाही आहे, तो माझ्यासाठी कुटुंब आहे. आणि तीच कुठेतरी शिकवण तुम्हाला मिळाली. कोरोनाच्या सारख्या महामारीच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, मात्र कुठेतरी ती एक वडिलांनी दिलेला वारसा तो तुम्ही जपला, की हे कुटुंब आहे, हे कुटुंबाची जबाबदारी, एक कुटुंब प्रमुख म्हणून ज्यावेळेस तुम्ही बघतायत, कुठेतरी वडिलांनी दिलेल्या गोष्टी ह्या ज्या पाठबळ आहेत त्याच कुठेतरी तुम्ही जपल्या. आणि खाली जो स्टाफ आहे त्यांना या सगळ्या गोष्टी, स्टाफला देखील या गोष्टींची एक जबाबदारी देणं, किंवा अरे आपण एक कुटुंब आहोत, कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज चाललं? फार सुंदर झालं. कारण जेव्हा अचानक बाबा गेले तर मला प्रश्न एकच होता, उद्या मला काय झालं तर माझी मुलं फार छोटी आहेत, पुढं हँडल कसं होईल. तर तो एक फार क्रिटिकल माझ्या डोक्यात प्रश्न होता. तर त्याच्यानंतर जेव्हा मी परत दुकान जॉईन केली कोरोनानंतर, म्हणजे माझं हॉस्पिटलायझेशन नंतर परत दुकानात बसलो, सगळं दुकान कारण बरेचसे, जसं मी तुम्हाला पहिली सांगितलं की एकदा कोणाला आम्ही जबाबदारी दिली तर त्या सेक्शनमध्ये वळून पण पाहायचो नाही. तर बाबा शूटिंग बघायचे, त्यामुळे मी कधी त्या सेक्शनला बघितलंच नाही. बाबा साडी बघायची, मी तर कधी सेक्शनला बघितलंच नाही. पण जेव्हा मी ते सेक्शन बघायला चालू केलं, मला लक्षात आलं काम फार मोठं आहे. बरोबर. एकट्याचं काम नाही. कारण पहिल्यांदा कोहिनूरच्या इतिहासात सिंगल मॅन शो रन करत होता. कारण पहिली आजोबा पंजोबा होते, मग आजोबा पंजोबा बाबा होते, मग आजोबा बाबा होते, आजोबा मी आणि बाबा होतो, नंतर मी आणि बाबा होतो. कोहिनूरच्या इतिहासात पहिल्यांदा सिंगल मॅन आला की याच्या पुढं मागं आता कोणीच नाही. तर त्यावेळेस आम्ही ती टीम क्रिएट केली. आमचे जेवढे जे म्हणजे मॅनेजर्स आहेत, हेड ऑफ डिपार्टमेंट्स आहेत, त्यांना सगळं एकत्र घेतलं. आम्ही पूर्णतः बसून आज आम्ही जी दुकान चालवतोय
सगळ्यांना रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी, पॉवर दिली. त्यांना सगळ्यांना माझं एकच वचन होता की मी उद्या नाही आहे असं समजून दुकान चालवा. मला कुठेही इन्व्हॉल्व करू नका डिसिजन मेकिंगमध्ये आणि तुम्ही ती दुकान चालवा. आणि त्याच्यात ते म्हणजे आज आमचे जे स्टाफ आहेत ते बरेचसे स्टाफ असे होते की ज्यांना लिहिता वाचता येत नाही, पण आज ते PPT प्रेझेंटेशन्स करतात आमच्या मीटिंग्समध्ये बसून. तर हे जो एक रिस्पॉन्सिबिलिटी आणि ओनरशिप जी द्यायची प्रयत्न केली, तर थोडक्यात काय केलं आहे की आमचा जो कोहिनूर परिवार आहे त्याच्यातले जे आमचे HODs आहेत, हेड ऑफ डिपार्टमेंट्स, त्यांना आज आम्ही कोहिनूरची ओनरशिप देऊन टाकली. तर हे एक ट्रान्झिशन आम्ही बाबा गेल्यानंतर केलं की मी नसलो तरी दुकान चालायला पाहिजे. आणि आज जर आम्हाला 1चे 2 आणि 2चे 4 दुकानं करायची असतील तर प्रत्येक दुकानात मी उभा राहू शकत नाही. सर ही एक लर्निंग कर्व होती आमच्यासाठी, जिथून आम्ही आता लर्न करून आता आम्ही पुढच्या एक्सपान्शनचाही प्लॅन करू शकतो. आपण एक शेवटच्या प्रश्नाकडे येऊयात की तुम्ही तुमच्या मुलाला, तुमचं मुलाचं नातं कसं आहे, जे आजोबांचं, वडिलांचं तुमच्यासोबतचं, आता तुमचं आणि मुलाचं नातं कसं आहे, काय मार्गदर्शन वगैरे तुम्ही त्याला कराल? माझं रिलेशन माझ्या मुलाबरोबर तसंच आहे जसं माझ्या बाबांबरोबर होता. फ्रेंडली आहे एकदम. जिथं स्ट्रिक्ट व्हायचं तिथं मी भरपूर स्ट्रिक्ट असतो. जिथं मला त्याला वाटतं की थोडंसं एक बेनिफिट ऑफ डाऊट द्यायचं तोही मी देत असतो. आणि परत म्हणजे ऑनेस्ट रिलेशन आहे एक. कुठं मी त्याच्याकडनं माझी फिलिंग्स लपवत नाही, तो माझ्याकडं कुठं त्याची फिलिंग्स लपवत नाही. आणि मेजरली काय आहे की जे आता 2 वर्ष झाले तो हॉस्टेलमध्ये आहे. जेव्हा तो पहिल्यांदा हॉस्टेलला गेला तेव्हा त्याला परत यायचं होतं, कारण प्रत्येक माणसाला, मी पण हॉस्टेलमध्ये होतो, हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून जाता. जेव्हा कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून जाता तुम्हाला परत कम्फर्ट झोनकडे जायचं असतं. तर हॉस्टेल जेव्हा तो गेला तो पहिलीचे 6 महिने मला भरपूर, 6-8 महिने मला भरपूर त्रास झाला, कारण तो मला एकच कॉन्स्टंट म्हणायचा, मला परत द्यायचं आहे, मला आणा, मला परत द्यायचं आहे, मला आणा. तर त्यावेळेस त्या आमचे थोडेसे वादी झाले, विवादी झाले. पण आज जेव्हा त्याला मी ते हँडल करायचं सिच्युएशन, मी त्याला तेच हँडल करायचो, त्याला समजून घ्यायचो, त्याला समजून सांगायचो, त्याला ऑप्शन्स द्यायचो, जे माझ्या बाबांनी माझ्याबरोबर केलं. आणि एक स्किल आहे जे मी इवन जे ऐकतायत पॉडकास्ट सगळ्यांना मी सांगेल की ऑलवेज लिसन टू अंडरस्टँड, डोंट लिसन टू रिस्पॉन्ड. आपण काय करतो की आपण कोणालाही, म्हणजे तुम्हाला आपला कस्टमर असो, आपली आई असो, आपले मित्र असो, आपले रिलेशनमधले असो, आपले बायको असो, आपण सगळ्यांना ऐकून घेतो आणि ते संपवायच्या पहिले आपण त्यांना त्याचे आन्सर्स देतो. बरोबर. म्हणजे आपण काय करतो की आपण ते वी डोंट लिसन टू अंडरस्टँड दिस पर्सन, वी लिसन टू रिस्पॉन्ड. म्हणजे तो बोलता बोलताच माझ्या डोक्यात त्याचं उत्तर येऊन जातं, तर मी त्याला बोलूनच देत नाही. तर माझं रिलेशन माझ्या मुलाबरोबर, फॉर दॅट मॅटर सगळ्यांबरोबर असंच आहे की मी शांतपणे ऐकतो, त्यांना काय बोलायचं आहे त्यांना पहिली सगळं बोलून देतो, नंतर मी सांगतो आता झालं तर मी बोलू, मला काय वाटतंय. तर मी माझे जे सजेशन्स आहेत ते देतो. आणि माझं एक फार मोठं त्याला, म्हणजे माझ्या मुलाबरोबर, माझा जो एक मुलाबरोबर, माझ्या मुलीबरोबर, नॉट ओनली मुलीबरोबर माझं सेम बॉन्डिंग आहे की मी कुठलीही गोष्ट त्यांना गाईड करतो. माझं काम ॲज अ पॅरेंट, ॲज अ फादर हा गाईड करण्याचा आहे. कुठलीही गोष्ट मी त्यांच्यावर थोपू शकत नाही, मी त्यांना गाईड करू शकतो, मी त्यांना रस्ता दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांना मी चूज करून देतो, तुम्हाला ते घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही कोणाला सांगितली तुला हे करावं लागेल आणि त्यांनी जर ते केलं आणि त्याच्याकडनं झालं नाही तर तो एकच सांगणार, मला नाही करायचं होतं, तुम्ही मला करायला लावलं त्यामुळे हे झालं. त्यामुळं माझं एक फक्त सिम्पल मंत्र माझ्या मुलांबरोबर चालतं, तुला हे करायचं. म्हणजे आज उदाहरण अजून एक देतो मी. आमच्या पूर्ण कोहिनूर फॅमिलीमध्ये माझा मुलगा ऋषी, त्यांनी सायन्स घेतलं आहे. तर पहिला व्यक्ती आहे जो कॉमर्स सोडून सायन्स घेतलं आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मला सायन्स घ्यायचं आहे. मी त्याच्याबरोबर बसलो, मला भाऊ तुला सायन्स घ्यायचं आहे, आपल्या घरी कोणाला सायन्स येत नाही, आपण सगळे कॉमर्स फील्डचे आहोत, तुला सायन्स घ्यायचं, तू करणार काय. तो म्हणला नाही मला सायन्समध्ये इंटरेस्ट आहे, मला सायन्स घ्यायचं आहे. मी म्हणलो ठीक आहे, तुझं कॉल आहे, तुझी चॉईस आहे, गो अहेड. पण तेच मी सांगणार की आमचं नातं असं आहे माझ्या मुलांबरोबरच, म्हणजे मुलीबरोबर नाही, मुली दोघांबरोबर असंच आहे की मी त्यांना डिसिजन घ्यायला देतो आणि त्यांना त्या डिसिजनच्या एक्सपिरियन्सवरनं लर्निंग देतो. मी त्यांना शिकवायचा प्रयत्न करत नाही. ते आहे ते पडतील, उभे राहतील, त्यामुळे पडून देतो मी थोडक्यात. कारण त्याच्यानंतर एकदा कळलं त्यांना की हे आपण पडतो, नंतर ते करणार नाही. त्यामुळे मी त्यांना प्रोटेक्शनचं कुठंच प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत नाही, पडून देतो, पडल्यानंतर परत उभे राहतील, त्यातून ते शिकतील, त्याच्यातनं शिकतील. कारण माझ्या बाबांनी माझ्याबरोबर तेच केलेलं, पडून दिलंय मला, नंतर लक्षात आलं तुला आता काय, आता तू राईट पाथ चूज कर. तर सेम माझं रिलेशन माझ्या मुलांबरोबर आहे, माझ्या मुलाबरोबर, माझ्या मुलीबरोबर सेम रिलेशन मी मेंटेन करतो. मी आय एम अ मोर ऑफ अ गाईड टू देम दॅन अ पॅरेंट. नक्कीच सर, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आज आहे फादर्स डे. आज फादर्स डेच्या निमित्ताने आपल्यासोबत कोहिनूरचे संचालक अश्विन गांधी सर होते, त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारल्यात. असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी तुम्ही फॉलो करा कोहिनूरला.